आपल्याला निघायला हवं. जानू हे बघ, गेला असेल कुठेतरी तो. तू एवढा का विचार करतेस? मला वाटतं तू कदाचित येईल पण इतक्यात. जयंत, तरी असं कसं आपल्याला न सांगता ते जाऊ शकतात? वॉचमॅन आहेत ना ते थांबणं काम आहे त्यांचं. तू थांब, मला बघू दे. जानूला मी गार्डनिंगसाठी घराचा कोड देऊन चूक केली. जानू मी बोलतो त्याच्याशी नंतर. तुला आत्ताच का शोधायचंय त्याला? जयंत, तरी पण काय झालंय ते आपल्याला कळू तरी दे. मला बघू देत ना ते नक्की कुठे गेलेत ते. वॉचमॅन दादा कुठे गेलेत हे? वॉचमॅन दादा, वॉचमॅन दादा. जयंत, अरे ते कुठेच दिसत नाहीयेत ते. जानू तू प्लीज आत चल आता. मी वॉचमॅनचं मॅटर बघून घेईन नंतर. ओके जयंत, अरे तुला कळत कसं नाहीये? वॉचमॅन दादा कधीच असं करत नाहीत. हे बघ, ते इथेच बसून असतात. त्यांच्या कामात चोख आहेत ते. आज अचानक असे गायब झालेत. याचा अर्थ नक्कीच ते कुठल्या तरी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये असणार आहे. मला सांग, तू फोन केलास त्यांना? हो जानू, मी फोन केला होता. मग त्यांनी उचलला नाही. बघ जयंत, बघ, ते तुझा कॉलही उचलत नाहीयेत. म्हणजे नक्कीच ते कुठल्या तरी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकले असणार आहेत. मी काय म्हणते, आपण त्यांच्या घरच्यांना कॉल करूयात. नाहीतर सरळ त्यांना बाहेर शोधायला तरी जाऊया. नाहीतर एक काम करूयात, पोलिसात जाऊन कंप्लेंट करूयात. जयंत, काही काय बोलते जानू? वॉचमॅन हरवलाय अशी पोलीस कंप्लेंट करायची आपण? अरे वॉचमॅन असला तरी माणूसच आहे ना तो. स्टॉप इट जानू. अरे आता काय झालं जयंतला? मी काही चुकीचं बोलले का? हा चिडलाय का माझ्यावर? काय करू मी आता? हे वॉचमॅन दादा पण ना कुठे गायब झाले काय माहिती. उगाच टेन्शन देत आहे. कुठे गेले असतील हे वॉचमॅन दादा? देवा, पण ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना सुरक्षित ठेव. उद्यापासून तुम्ही नाही आला तरी चालेल. आजपर्यंत काम केलं त्याबद्दल धन्यवाद. तुमचं काम आता गेलेलं आहे. तुम्ही येऊ शकता. एक दिवस कामावर आले नाही निमित्त झालं. मागच्या वेळेला यमुनाला काढलं होतं असंच. आज मी. हातावर पोट असलेल्यांची कायमच अशी परपड असते का? की खरंच काम कमी होतं म्हणून काढलं असेल. मे महिन्यात खानावळीचे खरंच कमी ऑर्डर असतात. आता नवीन काम तरी कसं मिळेल? त्यांची कमाई सुद्धा पूर्वीसारखी निश्चित नाही. कधी भाडं मिळतं कधी नाही. माझा थोडा हातभार होता तोही गेला. एक संपलं की दुसरं. संकटांची मालिका काही थांबत नाही. कसंही करून दुसरं काम शोधावं लागतं. तुम्ही आता इथे काय करताय? भाडं नाही आहे? बोनी झाली नाही तुमची? सगळं ठीक आहे ना? हो हो सगळं ठीक आहे. पुन्हा काय झालंय? आणि बोनी म्हणशील ना तर बोनी सकाळीच झाली. आता इकडे एक भाडं सोडलं मी आणि जात होतो. तू दिसलीस म्हणून थांबलो. मग निघा तुम्ही. निघा निघा पटकन. दुसरं भाडं बघा, मिळेल तुम्हाला. हा हा, जा तुम्ही. जा जा. असं काय करतेस तू? काय झालंय तुला? आणि मला सांग ती तू इथे कशी? कामावर नाही गेलीस का? काम लवकर संपलं, सुट्टी झाली. अगं काम लवकर संपलं म्हणजे चांगली गोष्ट आहे ना. असा का चेहरा गेलाय? काय झालंय? लक्ष्मी काय झालंय सांग ना. लक्ष्मी आपण असं करू, तू रिक्षात बस. आपण जरा एक
राऊंड मारूया, बरं वाटेल तुला. हा ये लक्ष्मी. बस खोटं बोलू नका तुम्ही. तुमच्या दोघांव्यतिरिक्त कोण करणार आहे? तुम्हालाच भावना मॅडम कडून आनंदीचा हक्क सोडपत्र हवाय ना? आणि आनंदीला तर मुळात तुम्ही तुमची भाची मानतच नाही. लॉटरी आहे तुमच्यासाठी ती लॉटरी. एक मिनिट, तू आम्हाला ब्लेम करू नको, कळलं ना? असे अनेक लोक आहेत ज्यांना भावना आणि आनंदी एकत्र नकोय. एक्झॅक्टली. आणि इनफॅक्ट एक तर त्यांच्या घरातलाच आहे, भावनाचा मोठा भाऊ संतोष, त्यालाही नकोय आनंदी त्यांच्या घरात. कदाचित त्यांनीही केलं असेल. किंवा तो असेल ना ज्यांनी भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय. तो खोटा नवरा त्या दिवशी तुम्हीच उभा केला होता ना? सतत भावना मॅडमच्या सुखाच्या आड येत असता तुम्ही. मी असं बोलणार नाही. एक मिनिट, तुझ्याकडे प्रूफ काय? मी हे केलं याचं प्रूफ काय तुझ्याकडे? माझ्याकडे पुरावा नाहीये म्हणून सोडतोय आता तुम्हाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, भावना मॅडमच्या आणि आनंदीच्या केसाला साधा धक्का जरी लागला ना तर सोडणार नाहीये मी. सिद्धिराज संपतराव गाडे पाटलांनी दिलेला शब्द आहे हा.